आज का अशी तोच लवकर जेव्हा उठणार नाहीस है ना? आता चालू ठेव. किती जेवलास? 20 एक होते असेल साधारण. गावकीची पानं आणतात काय? गावकीचं मटण खाल्लं पानं काय. गावकीचं मटण पण तिथं पिऊन जाईल पण. अरे पण नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे अनिकेत भावाच्या घरी हळद काढणी झालेली आहे त्याची दुपारी, पण आम्ही नव्हतो त्यामुळे ब्लॉग काय आज केला नाही शूट, म्हणून आता म्हटलं ब्लॉग शूट करूया. तर आता आम्ही चाललो आहे त्याच्याकडे जेवायला हळद काढणीचं. चला, पोरं सगळे आहे, मजा येणार आहे. नेमका वारेकर पण आला. वारेकर आलाय कामावर. नेमका ब्लॉग करायला घेतला आणि तुम्ही आलात आहे, माहिती आहे काय मित्रांनो? हा आपला नवरी मुलगीचा भाव ना, हळद काढणीचं जेवायला आलोय ना, ब्लॉग बनवतोय. कशाला? मी घरात विचारलं तुला, चल पत्राला वाढ जेवायचं, आम्हाला कामाला जायचंय. हा अरे तो वाढणारच आहे. बाया का पत्रावर लावलं की वाढायला सुरुवात. सगळी मंडळी आले जेवायला. बसून घ्या. गडबड आहे. बच्चे कंपनी तुला आशुतोष आहे. आज का आशुतोष लवकर जेव्हा उठणार नाहीस है ना? आता चालू ठेव. समजेल, शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ, समजेल. आता काय वाढलेलं नाही, थोड्या वेळ वाढतील, बघूया. मोठीच्या मोठी पंगत बसले. हा हे बघ, अरे चौकात जेवायचं म्हणून आहे ना, असं पद्धतशीर बसलोय बघ, म्हणजे पाय वगैरे व्यवस्थित, कसं माहिती आहे, जेवायला व्यवस्थित भेटलं पाहिजे. आता कसं एक नंबर काम. आता मस्त शूट होणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा, आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. आपले 1K होणार आहेत लवकरात लवकर. भांडू शेठ हाय कर. असतो बघ आता. युट्यूब खबरी अजून आलाय नाही वाटतं. युट्यूब खबरी नाही आलाय. इकडे बच्चे कंपनी आहे, इकडे मामा आहे, आणि सगळे गावकरी मंडळी सगळे बसलेत, आणि हे आम्ही सगळी पोरं आहात. दिसतंय ना? सगळे दिसत आहेत ना? थांब, मी सुरुवात करतो, त्याच्यानंतर तू कर. हे कुणी सुरुवात करू नका, हे पोरानो सुरुवात करू नका, थांबा, मी सुरुवात करतो. त्याच्यानंतर जेवायला या. सुरुवात आता करा सगळ्यांनी सुरुवात. हे सगळ्यांनी करा रे. मित्रांनो, जेवायला चिकन आहे, वडे, गावात हा फेमस आयटम आहे. हळदीच्या वेळी जेवायला. आता आशुतोषनी 2 वडे घेतले आहे. आपण बघूया आज आशुतोष किती वडे खाते ते मोजणार आहे. आशुतोष एक संपला, पण माझा अजून अर्धा पण नाही संपला. दाखव भोकातला वडा. हा भोकाचा वडा. किती घेतले आता वडे? 7-8 आहे. खाशील काय? जोर आहे बा. मीठ नको. हळद काढणी म्हणजे साखर नको. हळद काढणी ही हळद काढणीसारखीच झाली पाहिजे, बरोबर ना? किती जेवलास? भरपूर. नाही 20 एक होते असेल साधारण. 20 एवढे खाल्लं? उगा काहीतरी पकू नको. खरोखर 18 किती होते? 18-20 होते असेल ना, होते तेवढे. आणि भात 2 वेळा? नाही, एक वेळा. जास्त नाही, जरासच जेवलो. याला काय म्हणतात माहितीये काय? राक्षसी वृत्ती. हा नाश्ता सकाळचा. सकाळचा नाश्ता एवढा 18-20 वडे खाल्ला नाही म्हणतो. आणि मी काय म्हणतो माहितीये काय, जेपर्यंत आपली बॉडी आहे ते एवढं खाणं पाहिजे, आणि ज्यांची बॉडी नाही ना त्यांना विचार आहे. 18 वडे खाल्ला म्हणतो तो राक्षसच आहे रे. त्याला राखीच माहिती का मोठा राखीच. मी काय म्हणतो माहितीये का, जी आपली बॉडी आहे त्याप्रमाणे जेवण बरोबर. त्याचा भाव
त्याचा चुलत भावा. अजून 2 का खाल्लंच नाही? हे जरा कमी असेल, मी मोजले नाही, पण माझा एक अंदाज तेवढा कमी सांगतो मग तेवढा झाला. हे 20 बरोबर झाले. पण विषय कसं माहिती आहे, आपली बॉडी आहे ना त्या मनाने हा नाश्ता बरोबर आहे. बरोबर. 18 वडे. भात किती खाल्लास? भात एकदाच. मी बसतो. चला चल म्हणतो तू इथं इथे मला तर मित्रांनो आता आपल्या भावाने किती 18 वडे खाल्लं नाही आणि मी किती खाल्ले? मी 7-8 खाल्ले असते. तुझ्याला आणि माझ्यात फरक सांग ना. फिर मिलेंगे भाई. आता तुझ्या लग्नात मुन्ना आता तुझ्या लग्नात. हा काय त्याच्या आधी तुझं वाजवायचं. माझं लवकर होत नाही वाटतंय. माझं माझं लवकर नाही होणार. माझं लवकर नाही होत आहे. का? मग पुढच्या वर्षी करू, बघूया. किती खाल्लेस? 8. मी 7-8 खाल्ले असेल जास्त. मग त्यांना पण दिसतंय बघणाऱ्यांना. हा मग ते माझ्या बॉडीनुसार बरोबर आहेत ना. 7, 8 आणि 18 मध्ये काय फरक आहे ना त्यांना? हा दिसतोय बरोबर. हे काय स्ट्रॉंग बॉडी, स्टील बॉडी. आता मित्रांनो आता मस्त वगैरे जेवून झालंय आणि आता मी निघालोय कामाला MIDC. बूम नाही रे, पैसे नाहीत. दारिद्र्य रेषा केले मी. अरे येडायस काय तुला? ते तुम्ही दोघं ते दोघं काय कधीतरी हा हो लय. मी एवढा दिलदार नाही. ज्या दिवशी माझं मी शब्द देतो, ज्या दिवशी माझं युट्यूबचं पेमेंट येईल त्या दिवशी यांना बूम देणार. त्या बूम नाही होती तेव्हा तू खरं म्हणजे 3, 4, 5, 6 द्यायला पाहिजे. जेवून झाल्यावर आहे बघा मला 45 रुपयाची फोडणी लावला नाही याने. अशी तोच नाही दर फोड. तू काय करतोस? बसायचं होतं ना. अरे पण म्हणतो मी एखादं कसा फोडणार? भाऊ तुझ्या देहात जरा मोबाईल द्या ना, पडून देतो ना. पानं दिसतात आहेत. कसली पानं? मला वाटत मी पानं खातो. कुठं आहे पानं? ती मुन्ना द्याला ती. ती पानं कशाला? घरी कोणला? मदरला. तर तू आईचं तुला सांगितलं असतं काय? गावकीची पानं आणतात काय? गावकीचं मटण खाल्लं पानं खाय. गावकीचं मटण पण तिथं तिवून जाईल. अरे पण ही अशी पानं नाही. पानं म्हणजे त्यांनी द्यायला लाईट व्हायला या तुम्ही. हा सरभरीत झाला आहे. हा डोक्यावर पडला, डोसक्यावर पडलेला आहे. हा डोसक्यावर पडलेला आहे. गावकीचं मटण खाल्ला, गावकीचे वडे खाल्ला, 7-8 वडे आणि म्हणतो पानं कशाला आणली? अरे पण ती गोष्ट वेगळी आहे. ही पानं घरी नेण्याची गोष्ट आहे. पुण्याबरोबर खायची. वडे तर मटणाबरोबर खाल्ले. आता काय बोलतील त्यांना देस. अरे तर इकडं आम्ही प्यायला ना तुम्हाला भेटणार पण नाही. वड्यासारखं होईल. नाहीतर काय शिल्लक नाही राहायचं. नंतर म्हणजे आम्हाला नाही दिलं. आम्ही शिल्लक नाही ठेवत काय समजलं काय. अजून 2 जण आमचे मेंबर कोल्हापुरात गेलेत म्हणून आता अजून मजा आली असते काय. असे तर सोपान आणि प्रथम. सोपान म्हणजे छोटू ड्रायव्हर. मग जास्त गेले असते कारण का मग हे लागली असते शर्यत लागली असते. कोण जास्त खातं. कोण जास्त जेवतो. ठीक आहे. एक दिवस आपण नक्की हे करू, चॅलेंज करू. 20 तारखेला चॅलेंज लावू. 20 तारखेला नको. 20 तारखेला नको. 20 आपले 1000 सबस्क्राईब पूर्ण झाले. 1000 सबस्क्रायबर 20 तारखेला भावाचा बर्थडे आहे. 20 तारखेला हे होणारच आहे रे. पण कसं 20 तारखेला सबस्क्रायबर पूर्ण झाले ना की कसं जरा तुला पण खाल्ल्यासारखं वाटेल मित्रांनी आणि आम्हाला पण दिल्यासारखं वाटेल असं. ठीक आहे मित्रांनो, नवीन कोण असेल ना तर सबस्क्राईब करून ठेवा आता. असं पण बघ ना ते आपण आता एवढे मित्र आपले बाहेर गेले अजून पण आमचं आठवण आहे. आपण आठवण काढतो. त्यांना पण वाटत असेल की आमची पाठी आमचे मित्र काय आठवण काढली नाही. पण त्यांना पण ह्या व्हिडिओच्या मार्फत समजेल भावाचे बोध आहे. बघ दे भावा जरा. दे त्याला चोकड भरला आहे. दे. हा इकडे आपला दुकानदार नरू लपतोस काय? नको शिव्या घालतील. दे माहिती आहे सगळ्यांना. तर मित्रांनो फायनली कामावर आलोय. ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे 2 दिवस ब्लॉग पडला नव्हता म्हणून हा आजचा ब्लॉग बनवला आहे. एवढा काही खास नाही झाला आहे तरी पण बनवला आहे. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि आवर्जून सबस्क्राईब करा कारण आपले आता 1000 सबस्क्रायबर होत आले आहेत. जरा सपोर्ट करा भावाला. तो काही दिवसातच सबस्क्रायबर पूर्ण होतील. चला आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.